संघाकडून भाजपला पक्षांतर्गत ताळमेळ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर आरएसएसनं या सूचना दिल्याची माहिती समोर येते। विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यानं पक्षांतर्गत ताळमेळ ठेवा अशा सूचना आरएसएसनं दिल्याची माहिती आहे। पक्षांतर्गत ताळमेळ ठेवा असं भाजपनं संघाला सांगितलेलं आहे। भाजप संघाच्या संयुक्त बैठकीमध्ये संघानं या सूचना दिल्याची माहिती समोर येते। तर पदाधिकाऱ्यांच्या सूचना, लोकसभेतील चुका सुधारण्याचेही भाजपला निर्देश दिल्याची माहिती समोर येते आणि बैठकीमध्ये राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचं कळत आहे। तर विधानसभेला सहकार्य ठेवा, भाजपच्या नेत्यांनी संघाला विनंती केल्याचं कळत आहे। संघ आणि भाजप यांच्यामध्ये कुठेतरी बेबनाव झाल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण लोकसभा निवडणुकीनंतर संघाकडून टीका केली जात होती भाजपवर आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने सुनावलं जात होतं, त्यामुळे कुठेतरी बेबनाव असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता ताळमेळ ठेवण्याच्या सूचना संघानं भाजपला केल्याची माहिती आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुठेतरी आरएसएस आणि भाजप यांच्यामध्येच ताळमेळ नाहीये किंवा हे दूर जात आहेत की काय, असा सवाल उपस्थित होतानाच आता आरएसएसनं भाजपला काही सूचना दिल्याचं कळतंय। नेमकं काय काय सूचना देण्यात आल्या? निश्चितच फरा, एकंदरीत जर आपण पाहिलं असेल तर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती जी महत्वाची मदत आहे ती भाजपला आरएसएस कडून लागणार आहे। मात्र सातत्याकडून अजित पवारांवर टीका करणं असेल किंवा एकंदरीतच जो तालमेल महायुतीमध्ये नाहीये त्याचे वाभाडे काढण्याचं काम आहे ते आरएसएस कडून करण्यात येत होतं आणि म्हणूनच कुठेतरी हा समन्वयाचा अभाव टाळण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी थेट आरएसएस समोर लोटांगण घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसहित प्रमुख मंत्री जे आहेत, विखे पाटील असतील, मुनगंटीवार असतील किंवा स्वतः गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण असतील, ही सर्व नेते मंडळी आपल्याला कालच्या बैठकीत पाहायला मिळाली। सगळ्यात महत्वाची बाब होती की येत्या 3 महिन्यामध्ये विधानसभेसाठी आरएसएसने पुन्हा एकदा ग्राउंड लेवलला जाऊन आपल्याला मदत करावी अशी विनंती भाजपने केलेली आहे। कारण लोकसभेमध्ये बऱ्याच मतदारसंघांमध्ये आरएसएस कडून आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे हवी तितकी मदत मिळाली नाही आणि त्याचा मोठा फटका आहे तो भाजपला सहन करावा लागला होता। एकूणच महायुतीच्या उमेदवारांनाही पराभूत व्हावं लागलं होतं। त्यामुळे या काळात तरी जर आपल्याला राज्यात सत्ता टिकवायची असेल आणि हिंदुत्वाच्या दिशेने काम करायचं असेल तर भाजप सहित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही म्हणजे उमेदवारांनाही आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी, स्वयंसेवकांनी त्यांच्यासाठी काम करावं असं आवाहन आणि विनंती एकंदरीत भाजपने केलेली आहे। त्यामुळे आता एकूणच काही सूचना आहेत त्या संघाने केलेल्या आहेत की बहुतेक ठिकाणी मतदार यादीतून आपली नावच गायब झाल्याची तक्रार आहे ती संघाने केलेली होती आणि त्या अनुषंगाने भाजपने आता केंद्रीय नेतृत्वाला सांगून निवडणूक आयोगासोबत बसून या सगळ्या त्रुटी दूर करण्याची गरज असल्याचं संघाने सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये याद्यांचं पुनरीक्षण करताना कुठेतरी मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करताना भाजपचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळू शकतात। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती आता कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुद्धा आता थोडंसं आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। निश्चितच चेतन, त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं काय चित्र दिसेल, कशा पद्धतीनं ताळमेळ हे सर्व पक्ष आणि आरएसएस त्यांच्यासोबत ठेवतं ते बघावं लागेल। तर धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।